नमस्कार. आज माझ्या बागेतील 10 हँगिंग प्लांट मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात पहिलं आहे स्पायडर प्लांट. अतिशय हिरवगार आणि आपल्या गार्डनला हिरवगार बनवणारं हे स्पायडर प्लांट. याला छोटे छोटे बेबी प्लांटसुद्धा येतात आणि त्यामुळे हे दाट होतं. त्यानंतर 2 नंबरचं प्लांट आहे पर्पल हार्ट. असे छोटे छोटे पर्पल कलरचे याला फ्लावर्स येतात आणि हे हँगिंग कुंडीमध्ये मी लावलेलं आहे. पर्पल हार्ट अतिशय सुंदर पर्पल कलरचं आपल्या बागेमध्ये हे हँगिंग प्लांट दिसतं. त्यानंतर 3 नंबरचा आहे वॉन्डरिंग जू, ज्याला सिल्वर लाईन लीव्स असं सुद्धा म्हणतात. हँगिंग कुंडीमध्ये माझ्याकडे वॉन्डरिंग जूचे 3 प्लांट आहेत. हे एक आहेत, हे दुसरं आहे, जे की हँगिंग कुंडीला अगदी सगळ्या बाजूनी दाट वाढलेलं आणि सुंदर पर्पल कलरचं असं गार्डनमध्ये कलरफुल दिसत आहे. सावलीमध्ये ठेवल्यानंतर असं डार्क कलरचं प्लांट होतं. आणि हे जे 3 नंबरचं आहे वॉन्डरिंग जूच आहे, पण हे थोडंसं ऊन आणि सावली यामध्ये असल्यामुळे बघा याचा कलर पर्पल आणि वरच्या साईडनी ग्रीन असे पानं असे 2 शेडमध्ये हा कलर आलेला आहे. त्यानंतरचं आहे मनी प्लांट. हे सुद्धा हँगिंग कुंडीमध्ये लावलेलं आहे. माझ्याकडे 3 हँगिंग कुंड्या आहेत आणि 3ही हँगिंग कुंड्यामध्ये भरपूर प्रमाणात मनी प्लांटचे वेल मोठे मोठे वाढतात आणि भरपूर याची ग्रो होते, जी की मला सारखे कट करावे लागतात. सावलीमध्येच मनी प्लांट ठेवावा. थोडंसं ऊन थोडीशी सावली मिळेल अशा ठिकाणी मनी प्लांट ठेवावा, जे की मी ग्रीन शेडमध्ये या मनी प्लांटला ठेवलेला आहे. बघा किती लांब लांब याच्या वेल वाढलेले आहेत. आणि हे आहे दवनम, जी की सुगंधी प्लांट आहे. याचा वास खूप छान येतो, सुगंधी येतो. अगदी आपण या झाडाला स्पर्श जरी केला तरी आपल्या हातांचा वास खूप छान सुगंधी येतो. याला पूजेमध्ये सुद्धा वापरलं जातं. ऑरिगॅनो या वनस्पती प्रकारातील ही दवनम वनस्पती आहे. त्यानंतर पॅन्डॅनस व्हेरिगेटेड हे एक प्लांट आहे, जी की आपण कुंडीमध्ये लावू शकतो किंवा हँगिंग कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो. मी हे हँगिंग कुंडीमध्ये एक प्लांट लावलेला आहे. त्यानंतर गोल्डन पोथोस हे 7व्या नंबरचं हँगिंग प्लांट माझ्याकडे आहे. मनी प्लांट सारखंच असतं, फक्त याचे पानं थोडेसे गोल्डन कलरचे असतात, त्यामुळे याला गोल्डन पोथोस असं सुद्धा म्हणतात. हे सुद्धा सावलीमध्येच ठेवायचं. अतिशय छान प्रकारे हे वाढतं. त्यानंतर ऑयस्टर प्लांट किंवा बोट लिली किंवा मॉसेस इन अ बास्केट असंही या प्लांटला म्हणतात. खालच्या साईडने डार्क पर्पल कलर असतो आणि वरच्या साईडने डार्क ग्रीन कलरची याची पाने असतात. हँगिंग कुंडीमध्ये अतिशय दाट होणारं आणि झपाट्यानं वाढणारं हे एक असं प्लांट आहे. त्यानंतर सनरोज फ्लावर प्लांट हे सुद्धा एक माझ्याकडे आहे, ज्याचे फ्लावर्स खूप टायनी एकदम स्मॉल असतात आणि सुंदर राणी कलरचे याचे फ्लावर्स असतात. हे सुद्धा याची छोटीशी काडी जरी लावली तरी हे पटकन ग्रो होणारं प्लांट आहे आणि लो बजेट प्लांट आहे. हे जे माझ्याकडे पूर्ण 9 हँगिंग प्लांट आहेत ते सर्व लो बजेट प्लांट आहेत. याला जास्त प्रमाणात खतांची किंवा काही काळजी घेण्याची गरज नसते आणि सर्व 9 हँगिंग प्लांट हे लो बजेट आहे. याला 15 दिवसातून किंवा महिन्यातून आपण एकदा वर्मी कंपोस्ट शेणखत दिले तरी चालते. अतिशय छान हे प्लांट ग्रो होतात. तसंच हे प्राईम रोज फ्लावर हे सुद्धा मी हँगिंग कुंडीमध्ये लावलेलं आहे. प्राईम रोज फ्लावर हे पर्पल कलर आणि व्हाईट कलर दोन्ही कलर माझ्याकडे आहेत. हे सुद्धा याला खूप फ्लावरिंग येत असते. पूर्ण हँगिंग कुंडीमध्ये वाढल्यानंतर भरपूर पर्पल कलरचे फ्लावर्स हँगिंग कुंडीमध्ये दिसतात. तर अशा प्रकारे माझ्याकडे हँगिंग प्लांट्स आहेत. तुम्हीही लावा.